देव अजब गारोडी अर्थात बहिणाबाई चौधरी कवयित्री यांची कविता म्हणून दाखवतो। धरतीच्या कुशीमधी बियाण निजली वैरी मसरली माटी जशी शाल पांघरली। बिई तरारी भुईत सर्वी कोंब आले वैरी उगराल शेत जस अंगणावरती शहारी। ऊन वाराशी से आता एका कोंबातून फरकटले दोन पान जसे हात जोडीसन टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी जसे करती कारोनी होऊ दे रे आबादानी। दिसामांग वये वाढ रोप झाली आता मोठी आला पिकाली बहार झाली शेतामधली दाटी। कसे वाऱ्यानं डोलती दाणे आले माटी गाडी दैव गेले रे उघडी देव अजब गारोडी। कविता पुन्हा सविस्तर म्हणून दाखवतो। धरतीच्या कुशीत मधली बियाण निजली वैरी पसरली माटी जशी शाल पांघरली। बिये ठरारली भुईत सर्वे कोंब आले वैरी हे गहरल शेत अर्थात याचा नेमका काय अर्थ मी सांगतो। बहरलं शेत जस अंगावरती शहारी। ऊन वाऱ्याशी सेयता एका कोंबातून प्रगटले दोन पान जसे हात जोडीसन टाया बजवती पान दंग देवाच्या भजनी जसे करती कारुण्य होऊ दे रे आबदानी। दिसामाग वये वाढ रोज झाली आता मोठी रोप झाली आता मोठी आला पिकाली बहार कसे बहरल्यानं डोलती दाणे आले गाडी दैव गेले रे उघडी देव अजब गारोडी। असं एक कविता आहे याप्रमाणे।
शेतकऱ्याविषयी आणि शेत जमिनीविषयी एक मार्मिक कविता संत बहिणाबाई चौधरी यांनी फार मोलाची सांगितली आहे. तुम्ही रोप लावता अर्थात रोप पेरता म्हणजे पेरणी करता तेव्हा रोप बहरून येतो आणि त्याला 2 पानं फुटतात. त्याचप्रमाणे आपली जमीन आपण जेव्हा पेरतो तेव्हा रोपट उगतं आणि या कवितेचा अर्थ सरळच आहे. रोपट उगतं आणि आपल्याला आनंद देतं. खरा गारुडी कोण आहे तर संत बहिणाबाई चौधरी यांनी सांगितले, खरा गारुडी हा भगवंत आहे. त्याने सर्व काही निर्माण केलेले आहे. तेव्हा यातून हास्य प्रगट होतो. याप्रमाणे कवितेचा अर्थ आहे. असाच आहे, कारणाला आग्रह नाही. कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देता येईल. तेव्हा माझे चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. भगत सिंग